नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की मानिनीने आता रम्या आणि वसू यांची शिक्षा रद्द केलेली असते, त्यांना माफ केलेलं असतं. तेव्हा पार्थ आता मानिनीला विचारतो की आई, तू असं का केलंस, त्यांची शिक्षा का माफ केली? तुला माहिती ना त्यांनी किती मोठा गुन्हा केला आहे, ते मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही आणि बाबा सुद्धा नाही. तू असं का वागलीस? तेव्हा मानिनी म्हणते, अरे मग काय करणार होते मी? घरात प्रत्येकजण काही ना काही गोष्ट लपवतोय, प्रत्येकाचे काही ना काही सिक्रेट्स आहेत. मग त्या दोघींनी जर काही केलंय तर त्यांना माफ करायला नको? अरे मला रम्याने कात्रीत पकडलं, मला माहिती तिने हे सगळं माझ्याकडून करून घेतलं, पण मी कोणावर न्याय कोणावर अन्याय असं नाही वागू शकत. मी सगळ्यांना सारखं वागवते. आपल्या घरात ना कोणी मनाला येईल तसं वागतंय, त्याच्यामुळे मी आता सगळ्यांना बोलणं सोडून दिले. तुम्हाला ज्याला कुणाला काय करायचं आहे ते करा, ज्याला हवंय तसं तुम्ही वागा. आता मी कुणालाही काहीच बोलणार नाहीये, कारण तशी माझ्यामध्ये ताकदच उरलेली नाहीये. आता पार्थ म्हणतो, पण आई तुला माहिती ना वसू आत्याने किती मोठा गुन्हा केलाय, त्याच्यामुळे आमचं चारींचंही आयुष्य किती उद्ध्वस्त झालंय ते. आणि नंदिनी काव्या यांनी तर किती भोगलंय, किती सहन केलंय. तेवढ्यात मानिनी म्हणते, पार्थ त्यांनीच फक्त सहन केलेलं नाहीये, सगळ्यात जास्त तर तू सहन केलंयस. मूर्खा, तू सगळ्यात जास्त भोगलंयस, फसवणूक झाली तुझी, असं मानिनी बोलून जाते. तेव्हा पार्थ त्याच्याकडे बघायला लागतो. मानिनी म्हणते, हो त्या दोघी बहिणींनीच नाही भोगलंय, तुम्ही दोघांनी भावांनी सुद्धा भोगलेलं आहे. तुमची सुद्धा तीच अवस्था झाली. मला तर असं वाटतं ना की तुला भोवल्यावरच चढवायला नको हवं होतं. एक साधी कास लागली होती मला, माझा काय कोणी जीव घेतला नव्हता. पार्थ म्हणतो, अगं आई बास, तू किती संतापतेस. तेवढ्यात मानिनी म्हणते, मग काय बोलू मी, सांग ना. आता मानिनीने सरळ सरळ पार्थला हे इनडायरेक्टली सांगितलेलंच असतं की तुझीच फसवणूक होते ते, आणि हे सगळं काव्याला आता सहन होत नसतं. काय बोलावं हे तिला कळतच नसतं. तर मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.